आजकाल आपण सगळेच ना अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्पेस ट्रॅव्हल आणि स्मार्ट सिटीजच्या दुनियेत वावरतोय. भारताचा चेहरा मोहरा वेगाने बदलतोय. हो, म्हणजे रोज नवीन स्टार्टअप्स येतायत. तंत्रज्ञान तर आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भागच बनलाय. अगदी. पण या सगळ्या चकचकाटात आणि वेगात ना आपण एका अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय का, जिथे भारताची खरी ताकद दडलेली आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो ना. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपले जे स्रोत आहेत ते आपल्याला एका अत्यंत वेगळ्या आणि कदाचित विस्मरणात गेलेल्या जगाकडे घेऊन जात आहेत. बरोबर. आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत ग्रामगीता, अ ब्लूप्रिंट फॉर रूरल इंडियाज मॉडर्न रेनेसान्स या अत्यंत महत्वाच्या अभ्यासावर. हं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता ही केवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक रचना नक्कीच नाहीये. अजिबात नाही. तो एक अत्यंत प्रॅक्टिकल आराखडा आहे. आणि आजच्या आपल्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की हा ग्रंथ ग्रामीण भारताच्या आणि पर्यायाने संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी तयार केलेला एक अचूक सामाजिक आराखडा कसा आहे हे समजून घेणं. अगदी बरोबर. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि पाहूया की अनेक दशकांपूर्वी मांडलेले हे विचार आजच्या 21व्या शतकातील स्मार्ट भारताला कसे लागू पडतात. तसं बघायला गेलं तर जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भारतासारख्या देशाचा विकास केवळ काही मोजक्या शहरांपुरता मर्यादित राहिला तर तो अत्यंत एकांगी राहील. एकांगी आणि अपूर्णच राहील. हो, ग्रामगीतेने आपल्याला जो दृष्टिकोन दिला आहे, तो विकासाचा गाव केंद्रित दृष्टिकोन आहे. आज आपण ग्लोबल इकॉनॉमीबद्दल खूप बोलतो, पण हा ग्रंथ आपल्याला आठवण करून देतो की जोपर्यंत देशाचा पाया म्हणजे आपली गावे. अगदी जोपर्यंत आपली गावे मजबूत होत नाहीत, तोपर्यंत वरचा डोलारा कितीही आकर्षक वाटला तरी तो पोकळच राहील. हम्म ग्रामगीतेची दृष्टी ही ग्रामीण भारताच्या पुनरुत्थानाची एक जिवंत विचारधारा आहे, जी आजच्या अर्थव्यवस्थेलाही आकार देऊ शकते. हे ऐकायला खूप रंजक वाटतंय, कारण या स्रोतांमधून समोर येणारा ग्रामगीतेचा पहिला आणि सर्वात मोठा संदेशच मुळी हा आहे की गाव मजबूत असेल तर देश मजबूत होतो. आणि आजही आपली 60% अधिक लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते. एक्झॅक्टली. पण मला इथे एक मुद्दा आवर्जून मांडावासा वाटतो. आपण पाहतो की गावातून शहरांकडे रोजगारासाठी येणाऱ्यांचे लोंढे वाढतच चाललेत. हं. मग अशा परिस्थितीत ग्रामगीता हे गाव मजबूत करण्याचं सूत्र नेमके कसे मांडते? इथं सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे आज आपण आत्मनिर्भर भारत या संकल्पनेविषयी खूप मोठी चर्चा करतो, पण ग्रामगीतेत हा स्वावलंबनाचा विचार खूप आधी मांडला गेलाय. म्हणजे नुसतं तत्वज्ञान नाहीये ते. अजिबात नाही. ग्रामगीता गावांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं एक ठोस मॉडेल देते. स्थानिक उत्पादन, स्थानिक रोजगार आणि स्थानिक संसाधनांचा वापर यावर यात खूप भर दिलाय. म्हणजे शेती आणि त्यावर आधारित उद्योग. हो, शेतीमध्ये सुधारणा करणं हे तर आहेच, पण त्यासोबत गावातच लघुउद्योग कसे सुरू करता येतील, कच्च्या मालावर गावातच प्रक्रिया कशी करता येईल, यावर हा ग्रंथ बोलतो. जर आपण आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर हे एका डिसेंट्रलाइज्ड इकॉनॉमीचं मॉडेल आहे. हे थोडं आजच्या हायपर लोकल इकॉनॉमी किंवा मायक्रो ऑन्टरप्रिन्युअरशिप सारखं वाटतंय मला. अगदी तसंच. म्हणजे प्रत्येक गाव हे एक स्वतःचं असं इकॉनॉमिक हब असावं, जिथे ते स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकतील. आणि बाहेरच्या जगावर कमीत कमी अवलंबून राहतील. आणि या मॉडेलचा सर्वात महत्त्वाचा कणा कोणता असेल तर तो म्हणजे ग्रामगीतेने श्रमसंस्कृतीला दिलेला सन्मान. हम्म. आज आपण बघतो की समाजात ना व्हाईट कॉलर जॉबचं एक वेगळंच आकर्षण निर्माण झालंय. बरोबर. शारीरिक कष्टाची कामे करण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा दुय्यम झाला आहे. पण ग्रामगीता अत्यंत स्पष्टपणे सांगते की काम कोणतंही असो, ते लहान किंवा मोठं नसतं. कष्टाची लाज वाटणं हीच खऱ्या अर्थाने समाजाची अधोगती आहे, असं त्यात म्हटलंय. हो. आणि आजच्या काळात जी बेरोजगारीची समस्या आहे, त्यावर हा श्रम संस्कृतीचा विचार हाच खरा उपाय आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जर गावातल्या श्रमाला, तिथल्या कौशल्याला योग्य तो सन्मान आणि आर्थिक मूल्य मिळालं, तर हे जे स्थलांतर आहे ते आपोआप कमी होईल. 100%. स्थलांतर का होतं? कारण गावात रोजगाराच्या संधी नसतात आणि श्रमाला प्रतिष्ठा नसते. जेव्हा गावातच लघुउद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळेल, तेव्हा माणसाला आपली माती सोडून दूर जाण्याची गरजच उरणार नाही. स्वावलंबन हा केवळ एक तार्थिक शब्द राहत नाही तिथे. नाही, तो एका संपूर्ण समाजाचा आत्मविश्वास वाढवणारा विचार बनतो. हे स्वावलंबनाचं मॉडेल एकदम पटण्यासारखं आहे. पण जेव्हा आपण गावाचा विकासाचा विचार करतो, तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर काय येतं? सांडपाणी, कचरा, अस्वच्छता. हं,
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुकडोजी महाराजांनी यावरही अचूक बोट ठेवले. आज आपण संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत सारख्या मोहिमा पाहतो, पण अनेक दशकांपूर्वी जेव्हा असा कोणताही सरकारी फंड नव्हता, तेव्हा ग्रामगीतेने स्वच्छतेवर एवढा प्रचंड भर का दिला असावा? इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. हो ना, त्यांनी स्वच्छतेला केवळ आरोग्याशी न जोडता एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलंय. हाच तो वेगळेपणा आहे जो या ग्रंथाला एक ब्लूप्रिंट बनवतो. ग्रामगीतेने स्वच्छतेला कचरा काढण्यापुरते मर्यादित ठेवले नाही, त्यांनी त्याला थेट संस्काराशी जोडले आहे. संस्काराशी म्हणजे नक्की कसं? आता संस्कार म्हणजे काय, तर ती एक आंतरिक वृत्ती आहे. स्वच्छ रस्ते असणे हे शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहेच, पण त्यासोबतच स्वच्छ मन आणि स्वच्छ विचार यांची गरज कशी आहे हे ग्रामगीता विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करते. स्वच्छ गाव म्हणजे निरोगी गाव हे सूत्र केवळ आजार दूर ठेवण्याबद्दल नाही, तर ते मानसिक आणि सामाजिक आरोग्याबद्दलही बोलते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाह्य स्वच्छता ही आतल्या स्वच्छतेचं प्रतिबिंब असते, असं म्हणायचंय? अगदी बरोबर. जर गावातले रस्ते स्वच्छ असतील, पण लोकांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष आणि कटुता असेल, तर तो समाज खऱ्या अर्थाने निरोगी कसा म्हणता येईल? हीच ती मेख आहे. जर तुम्ही केवळ वरवरचा कचरा काढलात, पण लोकांच्या मनातील जातीभेद, अहंकार किंवा स्वार्थाचा कचरा तसाच राहिला, तर प्रगती कशी होणार? म्हणूनच स्वच्छतेला एका नैतिक संस्काराचा दर्जा दिला गेला आहे. आजच्या काळात आपण पाहतो की कोट्यावधी रुपये खर्च करूनही सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ का राहतात? कारण स्वच्छता ही सवय बनलेली नाहीये. ती केवळ एक मोहीम बनून राहिली आहे. ग्रामगीता ह्या मानसिकतेवर प्रहार करते. हा दृष्टिकोन खूपच मुळावर घाव घालणारा आहे आणि याच मानसिकतेच्या धाग्याला पकडून ग्रामगीता शिक्षणाच्या खऱ्या व्याख्येकडे वळते. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतोय. कोणता? आजकाल तर प्रत्येक गावात शाळा पोचल्या आहेत, शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळालाय. मग तरीही ग्रामगीतेचा हा शिक्षणाचा मुद्दा आजच्या घडीला एवढा महत्वाचा का वाटतोय आपल्याला? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. शाळा पोचल्या आहेत, साक्षरता वाढली आहे, हे अगदी खरं. पण साक्षरता आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात हाच गोंधळ आपण करून बसलो आहोत. अगदी. आज शिक्षणाचा अर्थ काय उरलाय? तर फक्त अक्षरज्ञान मिळवणे, पदव्या गोळा करणे आणि नोकरी मिळवणे. पण ग्रामगीता सांगते की केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. अक्षरज्ञान हे केवळ एक साधन आहे. खरी प्रगती कशात आहे मग? खरी प्रगती आहे माणसाचे चारित्र्य घडण्यात, त्याच्यात शिस्त निर्माण होण्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात समाजभावना विकसित होण्यात. समाजभावना हा शब्द इथे खूप वजनदार वाटतोय मला. म्हणजे आज आपण बघतो की मुलं खूप हुशार आहेत, परदेशात मोठ्या पॅकेजेसवर काम करतायत. पण त्यांना त्यांच्या शेजाऱ्याशी किंवा स्वतःच्या समाजाशी काहीही देणं घेणं नसतं. अगदी तेच. हेच तर ग्रामगीतेचं म्हणणं आहे. जोपर्यंत शिक्षणातून जबाबदारीची जाणीव निर्माण होत नाही, तोपर्यंत ते शिक्षण अपूर्णच नाही तर एका अर्थाने घातकही ठरू शकतं. हो, कारण एक अत्यंत हुशार पण समाजभान नसलेला माणूस समाजाचा जास्त विध्वंस करू शकतो. बरोबर. आजच्या काळात आपल्याला केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम लोकांची गरज नाहीये, तर सुसंस्कृत आणि समाजाप्रती उत्तरदायी असणाऱ्या नागरिकांची गरज आहे. तुमच्या शिक्षणाचा उपयोग जर तुमच्या गावाला होत नसेल, तर त्या शिक्षणाचा अर्थ काय, असा प्रश्न ग्रामगीता विचारते. हे ऐकल्यावर आजच्या शिक्षण व्यवस्थेवर नव्याने विचार करण्याची गरज नक्कीच जाणवते. पण या सगळ्या चर्चेतून एक मोठा आणि ज्वलंत मुद्दा समोर येतोय. कोणता? आपण अर्थव्यवस्थेवर बोललो, स्वच्छतेवर बोललो, शिक्षणावर बोललो, पण या सगळ्या गोष्टी गावात राबवायच्या कोणी? हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कारण आज आपण पाहतो की समाजात आणि विशेषतः ग्रामीण भागात राजकारणामुळे किती मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली दिसते. गटबाजी, तणाव, एकमेकांना खाली खेचण्याची वृत्ती हे चित्र वारंवार समोर येतं. हो. अशा या अस्थिर वातावरणात सामाजिक एकता आणि नेतृत्वाबद्दल ग्रामगीता आपल्याला नेमका कोणता मार्ग दाखवते? गटबाजी हा गावाच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे, हे ग्रामगीतेने खूप आधी ओळखलं होतं. त्यामुळेच ती यावर अत्यंत स्पष्ट भाष्य करते. गावात भांडण नको, वाद नको आणि कोणत्याही प्रकारचा जातीभेद तर अजिबात नको. हे ऐकायला छान वाटतं, पण हे काही केवळ आदर्शवादी बोलणं नाहीये. यामागे एक भक्कम सामाजिक आर्थिक गणित आहे. ते कसं काय? बघा, जर गावात गटबाजी असेल तर काय होतं? एखाद्या गटाने सुरू केलेल्या चांगल्या कामाला दुसरा गट विरोध करतो. गावाच्या विकासासाठी आलेला निधी या राजकीय साठमारीत वाया जातो. लोकांची ऊर्जा एकमेकांना संपवण्यात खर्च होते, विकासात नाही. अगदी बरोबर.
म्हणून ग्रामगीता सांगते की गावाच्या प्रगतीसाठी परस्पर सहकार्यच हवे. ऐक्याशिवाय कोणतीही आर्थिक प्रगती तिथे टिकू शकत नाही. मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे हाच एकमेव मार्ग आहे. पण मग या एकतेसाठी जो नेता हवा तो कसा असावा? कारण आजच्या काळात नेतृत्व म्हटलं की ते लगेच सत्तेशी खुर्चीशी जोडलं जातं. आणि इथेच ग्रामगीतेतील नेतृत्वाची व्याख्या खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी ठरते. ग्रामगीतेनुसार नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे तर ती सेवा आहे. म्हणजे जो लोकांवर अधिकार गाजवतो तो नेता नाही. नाही, खरा नेता तो आहे जो लोकांची सेवा करतो, जो गावाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि प्रसंगी समाजासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करण्याची तयारी ठेवतो. हे सगळं बोलण्यापुरतं खूप छान वाटतं, पण वास्तवात आजच्या राजकारणात हे खरंच शक्य आहे का? आजच्या राजकारणात ते कठीण नक्कीच वाटतं, पण ती एक अपरिहार्य गरज आहे. जर नेत्यांनी फक्त स्वतःचा विचार केला तर तो गावाच्या संसाधनांचा ऱ्हास करतो. हं, पण जर नेतृत्वानं सत्तेची लालसा सोडून सेवेचं व्रत घेतले तर लोकांचा त्या नेत्यावर विश्वास बसतो. आणि जेव्हा नेत्यावर विश्वास असतो तेव्हाच लोक एकत्र येतात. नैतिक नेतृत्व हे समाजाला जोडण्याचं काम करतं, तोडण्याचं नाही. बरोबर. आणि ग्रामगीता सांगते की असा नैतिक नेता हा बाहेरून येत नाही, तो गावातूनच तयार व्हावा लागतो. म्हणजे थोडक्यात लीडरशिप ही पोझिशनल नसून ती ॲक्शन ओरिएंटेड आणि व्हॅल्यू बेस्ड असावी. अगदी अचूक. हे विश्लेषण खूपच विचार करायला लावणार आहे. पण आता आपण या चर्चेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. हं. आपण जे काही स्रोत आत्तापर्यंत पाहिले ते सगळे जुन्या काळातल्या गावांच्या संदर्भात होते. पण आपण जेव्हा आजच्या आधुनिक भारताकडे पाहतो तेव्हा चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. हो, पूर्णपणे. आजचा भारत डिजिटल झाला आहे. आपल्याकडे डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्मार्ट विलेज अशा अत्यंत आधुनिक संकल्पना आहेत. तंत्रज्ञान प्रत्येकाच्या हातात पोचलं आहे. अशा या पूर्णपणे तांत्रिक काळात ग्रामगीता कसा मार्गदर्शक ठरू शकतो? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. विकास केवळ आर्थिक किंवा तांत्रिक असू शकतो का? आज आपण अनेक गावांमध्ये काँक्रीटचे रस्ते बघतो, स्ट्रीट लाईट्स बघतो, हाय स्पीड इंटरनेट बघतो. भौतिक प्रगती झाली आहे हे मान्य, पण दिलेल्या स्रोतांमध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की तंत्रज्ञानाचा प्रसार होऊनही ग्रामीण भागात बेरोजगारीची चिंता अजूनही आहे. शिक्षणातील गुणवत्तेची तफावत आणि मुख्य म्हणजे सामाजिक तणाव या समस्या आहेतच. बरोबर. फक्त रस्ते बांधले आणि इंटरनेट पोचलं म्हणजे गाव खऱ्या अर्थाने स्मार्ट होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की तांत्रिक प्रगतीला एका भक्कम सामाजिक आणि नैतिक पायाची गरज आहे. तंत्रज्ञान हा फक्त एक टूल आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे मूल्य ठरवतात. अगदी अचूक. स्मार्ट विलेज किंवा अशा कोणत्याही आधुनिक संकल्पना तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा त्यांचा पाया सामाजिक शिस्त आणि नैतिकता असेल. समजा गावात हायस्पीड इंटरनेट आहे, पण त्याचा वापर मुले केवळ वेळ वाया घालवण्यासाठी किंवा चुकीच्या गोष्टी बघण्यासाठी करत असतील तर त्या तंत्रज्ञानाचा काय फायदा? खरंय. ग्रामगीतेतील विचार हे केवळ भौतिक सुखांपुरते मर्यादित नाहीयेत. ते माणसाचे मन घडवतात. मानसिक आणि सामाजिक स्थैर्यासाठी समाजात परस्पर आदर, संयम आणि सहकार्य ही मूल्य आज पूर्वीपेक्षा खूप अधिक आवश्यक आहेत. हे खूपच पटण्यासारखं आहे. कारण तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं, पण योग्य दिशा देण्याचं काम हे ग्रामगीतेसारखे विचारच करतात. आर्थिक विकासासोबतच नैतिक विकास झाला तरच ती खऱ्या अर्थाने प्रगती ठरेल. होय. आणि म्हणूनच आपण हे ठामपणे म्हणू शकतो की भारताचं भविष्य केवळ मोठ्या शहरांमधील गगनचुंबी इमारतींमध्ये नाहीये. किंवा फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नाहीये. नाही, ते भविष्य गावात आणि आपल्या मूल्यांमध्ये दडलेले आहे. तंत्रज्ञान काळानुसार बदलेल, पण जर समाजाचा मूळ पाया असलेल्या गावांनी आपली मूल्य जपली तरच देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल. ग्रामगीता त्याचं सशक्त भविष्याची अचूक दिशा दाखवणारा एक भक्कम आराखडा आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेचं सार आपण काढलं तर आपल्या लक्षात येतं की ग्रामगीता आजच्या भारतासाठी किती आणि का आवश्यक आहे. ती केवळ आध्यात्मिक उपदेश करत नाही, तर ती गाव केंद्रित विकासाचं एक प्रॅक्टिकल मॉडेल देते. अगदी. ती समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून सामाजिक एकतेवर भर देते. देशातील तरुणांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती केवळ रस्ते बांधण्याविषयी बोलत नाही, तर ती माणसाचं चारित्र्य घडवण्याविषयी बोलते. आणि हेच ते मॉडेल आहे जे केवळ गावांसाठी नाही तर संपूर्ण मानवी समाजासाठी एक दीपस्तंभ आहे. नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी या सर्व मुद्द्यांच्या आधारे श्रोत्यांसाठी एक अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपण नक्कीच उपस्थित करू शकतो.
कोणता प्रश्न? ग्रामगीतेने गावांच्या स्वावलंबनाचा, एकतेचा आणि नैतिक नेतृत्वाचा जो अचूक मार्ग दाखवला आहे, तोच आराखडा आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगात किंवा मोठ्या शहरांमधील वाढत्या एकटेपणाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एक मॉडेल म्हणून वापरता येईल का? हां, खरंच खूप खोल विचार आहे. कारण आज बघा, तंत्रज्ञान आपल्याला एका क्लिकवर संपूर्ण जगाशी जोडत आहे. होय. माहितीची देवाणघेवाण एका सेकंदात होतीये. ग्रामगीतेतील त्या मूलभूत मूल्यांशिवाय, ज्यामध्ये परस्पर आदर, सेवाभाव आणि संयम आहे, त्या मूल्यांशिवाय आपण समाज म्हणून खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडले गेलो आहोत का? मग की आपण सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स ठेवूनही आतून अधिक एकटे पडत चाललो आहोत. अगदी तेच. आधुनिक कॉर्पोरेट लाईफमध्ये जी स्पर्धा आणि असुरक्षितता आहे, त्यावर ग्रामगीतेचा हा परस्पर सहकार्याचा आणि समाजभावनेचा विचार एक प्रभावी उतारा ठरू शकतो का? हा नक्कीच प्रत्येकाने शांतपणे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. याच अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक प्रश्नासह आपण आपली आजची ही सखोल चर्चा इथे थांबवूया आणि हा विचारांचा प्रवास असाच सुरू ठेवूया.